नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहुयात टॉप 10 घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पाचोरा या विधानसभा मतदारसंघात निवडणूक विषयक पहिले प्रशिक्षण पार पडले। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशिक्षणास भेट देऊन ट्रेनर आणि प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले। तसेच मतदान यंत्रे ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमची पाहणी देखील केली आहे। सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली 2 सत्रामध्ये हे प्रशिक्षण पार पडले। जालना जिल्ह्यामधील घनसावंगी महसूल पथकाने त्यांच्या परिक्षेत्रामधील विविध भागात अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध मोहीम उघडली असून त्यांनी 4 ठिकाणी केलेल्या कारवाईत 2 ट्रॉली ट्रॅक्टर, 1 हायवा मशीन असा एकूण 66,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तीर्थपुरी आणि घनसावंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला। या वाळू तस्करांवर 8 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती घनसावंगीच्या तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर यांनी दिली आहे। या मोहिमेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। नाशिकच्या मनमाडमध्ये आमदार सुहास कांदे मित्रमंडळाच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय एकात्मता जोपासत पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून या रोजा इफ्तारचे आयोजन शहरामधील उस्मानिया चौक या ठिकाणी करण्यात आले होते। यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून शहरामधील धार्मिक गुरु, डॉक्टर, वकील, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। मंत्री भारती पवार देखील या इफ्तार पार्टीला उपस्थित होते। बीडच्या सादोळा येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासंदर्भात आक्रमक झाले असून त्यांनी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या। यावेळेला आमदार सोळंके यांनी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय। मतदारसंघामधील सादोळा येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या। या समस्या आमदार प्रकाश सोळंके यांच्यासमोर मांडत शेतकरी आक्रमक झाले। यावेळेला सोळंके यांनी तात्काळ पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाला सूचना करत प्रश्न मार्गी लावलाय। यावेळेला मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांचे पालन करत महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे झोकून काम करू असा निर्धार म्हसळा तालुका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। म्हसळा तालुका शिवसेनेची नियोजित बैठक महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली काल पार पडली। यावेळेला आमदार भरत गोगावले उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून जालना शहरामधील गांधी चौक येथे कदीम जालना पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे। यामध्ये अवैध दारू, पैसे, छपाई मशीन यांसह इतर साहित्यांची पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जाते। तसेच जालना शहरासह जिल्ह्याभरात पोलिसांचे फिरते पथक, स्थिर पथक आणि भरारी पथक निवडणुकीच्या कामासाठी स्थापन करण्यात आले असून ते जिल्हाभरामध्ये नाकाबंदी करून योग्य ती खबरदारी घेतात। दरम्यान आजच्या गांधी चौक येथील नाकाबंदी आणि वाहनांची तपासणीमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती। पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। याबाबत त्यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली। तसेच कुंजीर यांच्याबरोबर पुरंदर तालुक्यामधील आणि गावामधील आजी-माजी सरपंच आणि पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने मोटार गाड्या किंवा वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी निर्बंध घातले। या अनुषंगाने जालना जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणामध्ये पार पाडण्याच्या दृष्टिकोनामधून कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी 10 पेक्षा अधिक मोटार गाड्या किंवा वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे। हे निर्बंध निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पाळले जावेत असे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाहीर केले। छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड फाट्याजवळ एका ट्रकचा पुढील चाक तुटून पडल्यामुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली। सकाळी 8 वाजल्यापासून हा महामार्ग बंद असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे प्रवाशांचे आणि वाहन चालकांचे देखील हाल होत आहेत। जालना जिल्ह्यामधील अंबड पोलिसांनी दबंग कारवाई करत प्रतिबंधित गुटखा पकडलाय। बीड येथील एक कार अंबड शहरामधील महबूब नगर येथे आले असून त्यात प्रतिबंधित गुटखा आहे अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रघुनाथ नाचण यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे अंबड पोलिसांनी चालकासह गाडीला अंबड पोलीस स्टेशनमध्ये आणले। मात्र चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून सदर कार आणि त्यामधील गुटखा असा एकूण 13,30,000 रुपयांचा मुद्देमाल
पोलिसांनी जप्त केलाय. वेळ झाली या टॉप 10 मध्ये आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासह. धन्यवाद.